तर नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम पाटील तुमचं सहर्ष स्वागत करतोय। 40+ पालेश्वरी क्रिकेट क्लब पालेबुद्रुक आयोजित 40+ तालुका असोसिएशनच्या मान्यतेनुसार पालेश्वरी चषक 2025 मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। एक धाव आरोग्यासाठी आपण ही स्पर्धा पाहतोय। या पनवेल तालुका असोसिएशनची पहिली स्पर्धा आपण म्हणूया, जी असोसिएशनच्या मान्यतेनुसार पहिली स्पर्धा जी एक धाव आरोग्यासाठी खेळतोय। आणि आजचा हा दुसरा दिवस, पहिल्या दिवशी पारगाव 40+ आणि चिंचपाडा 40+ हे क्वालिफाय झालेत। त्यानंतर आता मात्र जो सामना चालू आहे मैदानामध्ये, आदई 40+ आणि खेडूपाडा 40+, त्यामध्ये खेडूपाडा 40+ ने टॉस जिंकलाय आणि आदई जिंकला, आदई 40+ ने टॉस जिंकलाय आणि आमंत्रित केलंय खेडूपाडा 40+ ला फलंदाजीसाठी। फलंदाजी जोडी आपण पाहतोय दादा भोईर आणि उमेश भोईर, दोन्ही जबरदस्त सलामीवीर आपण मैदानात पाहतोय। आणि या मैदानामध्ये जो क्रिकेटचा खेळ रंगतो ना, तो अतिशय सुंदर आज दिवसभरामध्ये पाहिलं तो लो स्कोरिंग मॅचेस चांगल्या झाल्या, त्याच्यामध्ये खारघर संघाचा चांगला खेळ पाहायला मिळाला। त्याच्या अगोदर आपण सकाळी जर पाहिलं तर विलास पाटील आणि टेंबोडे संघाचा चांगला खेळ पाहायला मिळाला। त्याच्यामध्ये मकरंद मस्कर यांनी जबरदस्त एक हॅट्रिक सुद्धा घेतली। आणि आता मात्र हा शेवटचा मॅच असेल या आपण लीग फॉर्मॅट्स मधला आपण जे म्हणू शकतो, ज्यामध्ये आदई 40+ आणि खेडूपाडा 40+ या दोन संघांमध्ये हा सामना रंगणार आहे। चला, मॅच इज ऑन, लेट्स प्ले। मॅच सुरू होते। आदई 40+ क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय आणि पहिली सलामीवीर खेडूपाडा 40+ कडून दादा भोईर आणि उमेश भोईर आपण मैदानात पाहतोय। दादा ऑन स्ट्राइक, अनिल काकडे ऑन बॉलिंग ट्रॅक। पहिला चेंडू खोलवर, चेंडू जबरदस्त वेग स्पीड आहे, कारण अनिल काकडेचा जर विचार केला तर हा मैदान त्याच्यासाठी खूप लकी आहे। पहिला बायकर मॅन या विभागातील कोण झाला असेल तोच अनिल काकडे। गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय, ज्याने पहिली स्वप्नातली बाईक याच मैदानावर पटकावली तोच अनिल काकडे आणि बॉलिंग ट्रॅक आपण पाहतोय। समोर फलंदाज दादा भोईर। अनिल काकडे याचा पुन्हा एकदा काय लाईन आणि लेंथ आहे। दादाला ज्या पद्धतीने बॅटचं स्विंग ज्या अगेन्स्ट मध्ये गोलंदाजी करत असताना आपण अनिलला पाहतोय, अचूक टप्पा अनिल काकडेकडे ती क्षमता आहे। आणि जो कर्णधारांनी आपल्यावर जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी योग्यरीत्या पेळत असताना आपण अनिल काकडेला पाहतोय। आता मात्र आदईचा आपण जर विचार केला तर जबरदस्त बॉलिंगचा भरणा असणारा हा संघ, ज्याच्यामध्ये 6 ते 7 गोलंदाज आपण या संघामध्ये पाहतोय। त्याच्या समोर दादा भोईर, आता मात्र लॉक करण्याचा प्रयत्न, टायमिंग जरी साधता आला नाही, मात्र गॅप मिळाली, आउटफील्ड खराब असल्या कारणाने चेंडू थांबला, पण 2 धावा मिळतील। श्री गणेश झालं आणि 2 धावा मिळाल्या संघ खेडूपाडाला। स्कोरबोर्डवर आपण पाहतोय धाव संख्या 2। आतापर्यंत चेंडू फेकले गेले ते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर आपलं खातं उघडलंय ते म्हणजे दादा भोईरने। दादा भोईर आपण जर पाहिलं, रायगड प्रीमियर लीग मध्ये 15,000ची बोली लागली या खेळाडूवर, कारण जबरदस्त ऑलराऊंडर, कित्येक मैदान गाजवणारा हा खेळाडू, ज्याने आपल्या दादागिरीने दादा नावाचं नाव प्रस्थापित केलं, तोच दादा भोईर। बॉल बॅटिंग वर आपण पाहतोय, गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय अनिल काकडेला। अतिशय चांगली चेंडू आणि आता मात्र आउटसाइड एज, दादा भोईरची विकेट मिळाली। ज्या विकेटची गरज होती, बडी मछली जाल में फंस गई। दादा भोईर बॅक टू पॅव्हिलियन। जसा दादा भोईर परतला, त्याची जागा सांभाळण्यासाठी रणधीर भोईर, ब्राईन लारा ऑफ खेडूपाडा 40+। काय रणधीर भोईरने नेवाळीच्या अगेन्स्ट मध्ये बॅटिंग केली होती। नेवाळीच्या मैदानामध्ये पहिल्याच मॅच मध्ये धुवाधार 3 षटकार पाहिले होते, तोच रणधीर भोईर बॅटिंगला येताना पाहतोय आपण। नॉन स्ट्राईकला उमेश भोईर थोडं तडपतोय, कारण त्याला माहिती अजूनपर्यंत स्ट्राईक मिळाला नाही। ज्या उमेश भोईरने या खेडूपाडा क्रिकेटचा स्टँडर्ड वाढवला, तो नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय। अनिल काकडे चांगले चेंडू, मात्र पुन्हा एज आहे आणि मात्र गॅप मिळाली।
आपण जर थर्ड मॅनच्या दिशेने जो शॉटला फेल्डाडू ठेवला होता थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं त्याच्या माध्यमातून बॉल ट्रॅव्हल करत चौकारासाठी चौकाराने धावफलक वाढतोय धाव संख्या 6 लॉस ऑफ 1 विकेट. चेंडू आतापर्यंत फेकले 5 धावा खर्च केले 6 आणि महत्वाची विकेट दादा भोईर परतला तिथे. रणधीर भोईर पहिलाच आउटसाइड एज लागला बाउंड्री मिळाली त्याच्यानंतर मात्र आता कव्हर्सच्या डायरेक्शन्स मध्ये बॉल मारलाय बॉल ट्रॅव्हल करतो चौकारच्या डायरेक्शन्स मध्ये आपण पाहिला आणि बॉल सीमारेषा पार चौकार आणि चौकारने कॉन्फिडन्स बिल्डअप झाला धावसंख्या धाव फलकावर आपण पाहतोय 10 लॉस ऑफ 1 विकेट. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर आपण पाहतोय 10 लॉस ऑफ 1 विकेट. रणधीर जसा बॅटिंगला गेला त्याच्या बॅटच्या स्विंग्सच्या कनेक्शन्स आपल्याला बरोबर बघायला मिळालं मिडल केलं बॅट बॉलला आणि ज्या पद्धतीने बॉल ट्रॅव्हल केलं चौकारच्या डायरेक्शन्स मध्ये खेडूपाडा संघाला ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात मात्र मिळाली. धावसंख्या धाव फलकावर 10 पाहतोय एक विकेट प्राप्त झाला अनिल काकडेला. मात्र रिस्ट्रिक्टेड ओव्हर मध्ये 10 धावा जरी दिल्या तरी आदई संघ खुश असेल पण आदई संघाचा जर विचार केला तर गोलंदाजीचा मोठा भरणा असणारा संघ या विभागातील ऑस्ट्रेलिया संघ मानला जातो जो मैदानात शेवटपर्यंत मॅच सोडणार नाही असा संघ आपण आदई पाहतोय. आणि त्याच बरोबरीला आपण पालेश्वरी संघाचाही विचार केला तर तेही त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण करत असतात. मात्र मागच्या मॅच मध्ये नेवाली 40+ आणि आपण पाले 40+चा जर विचार केला तर सर्वात उत्तम कामगिरी कोणी केली असेल ना चौही बाजूनी तर तो म्हणजे नितीन काथारा. काय क्रिकेट खेळलाय त्याच्या गोलंदाजीने आपल्याला इम्प्रेस केलं फलंदाजीने इम्प्रेस केलं आणि क्षेत्ररक्षण करत असताना काय झेल घेतली आणि त्या चेंडूला त्याने जो किस केला ना त्या किसला धुका पण लागला असेल एवढा जोरात किस केला त्याने. मात्र पहिला चेंडू खोलवर चेंडू जी ओळख आहे उमेश भोईरने केली चुकी ज्या उमेश भोईरच्या विकेटची गरज होती तो विकेट मिळाला नाही तर गिफ्ट दिला आणि आदाय संघाला त्याचा फायदा झाला. पहिलाच खोलवर चेंडूवर उमेश भोईर बॅक टू पॅव्हलियन. काय घडतंय नाट्यमय स्थिती आपल्याला पाहायला मिळेल. यॉर्कर लाईनचा चेंडू जो निलेश वाघमारेची ओळख आहे पनवेल प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग मध्ये फेमस असणारा हा गोलंदाज ज्याने इकॉनॉमिकल जर आपण स्टॅटिस्टिक बघितलं तर सर्वात कमी धावा देणारा हा गोलंदाज ज्याने कित्येक मॅच म्हणजे काय नेऱ्यामध्ये पनवेल प्रीमियर लीग 40+ ची जी स्पर्धा झाली होती अतिशय चमकदार कामगिरी आपण या निलेश वाघमारेच्या माध्यमातून पाहिली. तोच निलेश वाघमारे आणि बॉलिंग ट्रॅक पाहतोय. उमेशला पहिला बॉल डिफेंड करायचा होता डिफेंड केल्यानंतर रन घेण्याची घाई झाली आणि विकेट गमावली जी विकेट जाणं गरजेची नव्हती. दुसरा चेंडू पुन्हा लाईन अँड लेंथ चांगलं होतं लो फुलटॉसला कनेक्शन कैलास पाटीलने केलं एक धाव तर मिळाली एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलं डेंजर एंडला पाहतोय आणि थोडंसं फंबलिंग आपण यष्टिरक्षक पाहतोय पण दिनेश शेळके आहे थोडं फंबलिंग कधी होत नाही कारण चांगला यष्टिरक्षक आपण पाहतो. दिनेशच्या माध्यमातून किपिंग जर पाहिली तर दिनेश असेल महेंद्र पाटील असेल हे चांगले यष्टिरक्षक या विभागाला मिळालेले विभागाचे जबरदस्त यष्टिरक्षक कमलाकर पाटील नेवाळीचा असेल चांगले यष्टिरक्षक आपल्याला मिळाले आणि त्याच्याकडून थोडंसं फंबलिंग पाहायला मिळाली. आता परत 2 चेंडू फेकले 2 चेंडूंमध्ये 2 धावा खर्च केल्या मात्र एक विकेट मिळाली रनआउटच्या माध्यमातून आणि धावसंख्या धाव फलकावर पाहतोय 12. निलेश वाघमारे बॉलिंग ट्रॅकवर आहे समोर फलंदाज आपण पाहतोय. आता मात्र फुलटा चेंडू चुकी करणार नाही आणि आता मात्र अंपायरने दर्शवलंय हा नो बॉल आहे आणि नो बॉलच्या माध्यमातून ही एक्स्ट्रा 1+4 5 धाव मिळतील आणि 5 धावने धाव संख्या आपण धाव फलकावर पाहतोय 17 आणि आता मात्र हा नो बॉल असेल आणि बीमरचा नो बॉल आपल्याला लेग अंपायरने दिलं. नितीन तांडेल आहेत तिथे नितीन सरांच्या माध्यमातून हा नो बॉल मिळाला.
आता मात्र बिमार म्हणजे फ्री हिटचा बॉल असेल, इथे थोडासा बॅट्समन फ्री होतो आणि त्याच्यात कैलास पाटील जर असेल, एक टॅलेंटेड प्लेअर आपण म्हणू शकतो कैलास पाटील, जबरदस्त खेळाडू. मग गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षक असेल किंवा फलंदाजी करत असताना एक संघाला ज्या पद्धतीची गरज असते फलंदाजीची, तशीच फलंदाजी करता नाही असते. मिस टायमिंग आहे गणेश मात्र, थोडा फंबलिंग झाला, फुटबॉलच्या माध्यमातून बॉलला ढकललं, एकाला 2 मिळाली आणि 2 धावांनी आता मात्र 3री धावाला कन्वर्ट करतोय. ह्याला म्हणतात रनिंग बिटवीन द विकेट्स. आप गलती करोगे तो मैं छोडूंगा नहीं, असं करत असताना 3 धाव मिळाल्या. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 20, लॉस ऑफ 2 विकेट्स. दादा भोईर आणि उमेश भोईरची विकेट मिळाली. आता मात्र कैलास पाटील ज्यासाठी ओळखला जातो, मी कैलासची बॅटिंग पाहिली होती ज्यावेळी आपण विभागीय मॅच खेळत असताना 50 धावा काढल्या होत्या टेंबोडेच्या मैदानामध्ये. काय सेन्सेबल क्रिकेट कैलासच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तोच कैलास पाटील खिडूपाडा संघाला सावरण्याचा प्रयत्न करतोय. दोनही खेळाडू आपली जबाबदारी चोख पाडतायत. त्याच्यामध्ये रणधीर भोईर 2 चौकारासहित खेळतोय आणि मात्र कैलास पाटील इथे आपण जवळजवळ 9 धावसंख्येवरती खेळतोय. कव्हरच्या डायरेक्शन्स मध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय, चांगलं स्ट्रोक पाहायला मिळालं. एकच धावामध्ये समाधान मांडतोय आणि एका धावाने धावसंख्या धावफलकावर 21, जो शुभ आकडा मानला जातो हिंदू धर्मामध्ये, तो शुभ आकडा आपल्याला पाहायला मिळतो 21. लॉस ऑफ 2 विकेट्स. आता मात्र शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत, 1 चेंडू बाकी आहे, सॉरी 2 आहेत, 2 येस 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 2 चेंडू बाकी आहेत. कलात्मक शॉट आपण म्हणू शकतो. थोडस स्वतःला झोकून दिलं टुवर्ड्स ऑफ साईडला. आपण त्या पद्धतीने बॅटला स्वीप करण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीप करायचा होता, पण स्टँडिंग पोझिशन्स मध्ये पॅडल स्वीप थोडंसं हार्ड होतो. हे थोडं बेंड होऊन जर केला असता तर कुठेतरी त्याचा ऍडव्हान्टेज मिळाला असता. कारण निलेशचा जर विचार केला ना तर निलेश 1 ओव्हरमध्ये किमान 3 यॉर्कर लाईनचे बॉल नक्कीच फेकतो. आणि त्याच्यामध्ये जर रवींद्र भागवत असेल तर त्याची तर स्पेशलिटी आहे. रवींद्र शेळके त्याच्यामध्ये अजून ती क्वालिटी रवींद्र शेळकेकडे पण आहे. चांगला चेंडू, बॉल ड्राईव्ह करतोय, 1 धाव तर सहजरित्या पूर्ण. आणि दीपक शेळके थोडासा फंबलिंग होतोय, एकाला 2 मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. आता मात्र थोडीशी थ्रो अपुरी आणि त्याचा फायदा खिडूपाडा संघ उचलताना. पाणी घेऊन जायचंय त्याला, क्रॅम्प आला. शूज काढ, शूज काढा. रणधीर भोईर थोडं क्रॅम्प आलं कारण लगातार धावा घेत आहेत. कारण पहिल्या बॉलला 2 धावा धावून काढल्या, त्याच्यानंतर नो बॉलला चौकार आला, त्यानंतर 3 धावा धावून काढल्या, त्यानंतर एकेरी, परत एकेरी आणि त्यानंतर 2 धावा. तर थोडस या उन्हामध्ये बारसे सर, मोहन बारसे माझ्यासोबत स्कोरिंगच्या भूमिकेत आहेत, तर त्यावेळेला ह्या थोडंसं प्रॉब्लेम येतो. कारण आपण पाणी कमी पितो, जास्त पाणी पिणं गरजेचं आहे. कारण डॉक्टर्स पण म्हणतात की पाणी इंटेक करा जास्त, त्याने तुमचं जो बॉडीमध्ये वॉटर लेवल आहे ना तो मेंटेन असणं गरजेचं जेव्हा तुम्ही उन्हात खेळता. आणि याचं खूप गरजेचं आहे, या गोष्टी आपण बघणं. थोडं पाणी वगैरे प्यायला द्या, बसून पाणी प्या रणधीर भोईर. आणि आता 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 24, लॉस ऑफ 2 विकेट्स. त्याच्यामध्ये दादा भोईरचं कॉन्ट्रीब्युशन 2 धावांचं होतं. त्याच्यात उमेश भोईर जी विकेट त्यांनी गिफ्ट केली 0 धावसंख्येवरती. त्यानंतर रणधीरचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू खेळला, त्याच्यामध्ये 11 धावसंख्येवरती खेळतोय. त्यानंतर कैलास पाटीलचा विचार केला तर कैलास पाटील स्वतः 10 धावसंख्येवरती खेळतोय. धावसंख्या धावफलकावर 24 पाहतोय. उमेश भोईर कडून मोठी अपेक्षा होती, मोठा प्लेअर आहे आणि आपण जर विचार केला ना मेहनती प्लेअर आहे. कारण आपण आदयला सकाळी 7 वाजता तो शार्प पोहोचतो प्रॅक्टिससाठी. म्हणजे खेळाची जर इच्छा असेल ना तर माणूस कुठेही पोहोचू शकतो. आणि त्याच्यामध्ये हसमुख चेहरा, नेहमी हसत खेळत असणारा उमेश भोईर मात्र काही कॉन्ट्रीब्युशन करू शकला नाही आणि विकेट गमावली. मैदानामध्ये मला वाटतं रणधीर ओके आहे, ही चांगली गोष्ट आहे. आणि जमेची बाजू काय की कैलास पाटील आणि रणधीर भोईर अजूनपर्यंत क्रीजवर शाबूत आहेत. आणि हे दोघेही खेळाडू जर लास्टपर्यंत राहिले तर चांगलं स्कोर मेंटेन करण्यामध्ये यशस्वी होईल, तो म्हणजे खेडूपाडा संघ. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो दीपक शेळके. काय बॉलिंगचा विचार केला ना तर खूप ऑप्शन्स आहेत या आदई संघामध्ये. आपण अनिल काकडेला पाहू शकतो, निलेश वाघमारेला पाहू शकतो, रवींद्र भागवत, रवींद्र शेळके, दीपक शेळके, त्याच्यानंतर श्रीचंद भंडारी. आणि गोलंदाजीला आपल्याला हवे तेवढे प्लेयर्स आपण पाहू शकतो. आणि आपण सतीश मात्रेला विसरू शकत नाही. सतीश मात्रे सुद्धा त्यांच्याकडे ऑप्शन साठी आहे, बाहेरून बोलवलंय त्याला खेळण्यासाठी. माझा मित्र आहे सतीश. जगदीश शेळके पण आहेत.
वाणी बोलतात ना जगदीश दादा. पहिला चेंडू खोलवर चेंडू दीपक शेळके ऑन साइडला ड्राईव्ह केलंय, एक धाव मिळाली आहे आणि एका धावाने धावसंख्या धावफलकावर 25 पाहतोय. तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू दीपक शेळके आणि बॉलिंग ट्रॅक जो सर्वात हट्टी बॉलर जो म्हणू शकतो ना तर दीपक शेळके. याची लाईन आणि लेंथ खूप जबरदस्त आहे. असं कमी वेळ आहे ज्यावेळी दीपक शेळकेला जर मोठे फटके लागतील, पण तो जास्त वेळ आहे ना बॅट्समनवर हवी होतो. तो दीपक शेळके आपण मैदानात पाहतोय गोलंदाजी करत असताना. आता ही संघाचा ब्रेटली म्हणता क्या बात आहे. आणि आता मात्र अंपायरने दर्शवलं वाईड आहे. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वरचा लेग साईडला बॉल टाकला होता, लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू वाईड दर्शवला अंपायर अनिल टेंबे सरांनी. आणि अनिल टेंबेनी जेव्हा वाईट दर्शवलं ना तर तिथे मात्र दिनेशला कौतुक केलं पाहिजे ज्या पद्धतीने दिनेशने बॉल अडवलं. प्रवीण कुंभार साहेबांचं आगमन झालंय. प्रवीण सर आपण यायचंय आणि मंचावर असं नसतं व्हायचंय. आता मात्र यॉर्कर ही स्पेशालिटी आदय टीमची. या आदय टीम मध्ये 24 बॉल दिले ना त्याच्यामध्ये किमान 10 बॉल यॉर्कर टाकतील. ही क्वालिटी आदय टीमची आणि तोच यॉर्कर लाईनचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय खोलवर चेंडू आणि आता मात्र रणधीर भोईर बॅक टू पॅव्हिलियन वैयक्तिक 11 धावसंख्येवरती. याच दरम्यान आमचे प्रवीण कुंभार सर यांचं आगमन झालंय. एक सिनियर प्लेअर 50+ चा खेळाडू ज्याने आपण मागच्या रायगड प्रीमियर लीग मध्ये ओपनिंग योगेश पवार सोबत खेळत असताना आपण पाहिलं असेल आणि जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून झाला. एक टॅलेंटेड खेळाडू प्रवीण कुंभार यांचं आगमन झालंय. तुमचं सहर्ष स्वागत. त्यांचा आपण सत्कार करतोय गुलजारजी म्हात्रे यांच्या शुभ हास्य. प्रवीणजी कुंभार एक टॅलेंटेड प्लेअर आपण आदय वलभ विभागातून खेळत असताना कित्येक वर्ष पाहतोय आणि प्रेमळ स्वभाव, प्रत्येक कार्यक्रमात सुख दुःखाला हा व्यक्ती पोहोचणारा हा व्यक्ती प्रवीण कुंभार आपण यांना पाहतोय. यांना आपण लाईव्हच्या माध्यमातून ऑन स्क्रीन पाहतोय. त्याबरोबर जयदास भोपी आणि आपण गुलजारजी म्हात्रे यांच्या शुभाचे त्यांचा सत्कार समारंभ करतोय. धन्यवाद प्रवीणजी आपण आलात यासाठी तुमचं मनापासून आभार. ग्रामस्थ मंडळ पाले बुद्रुक आतापर्यंत 2 चेंडू फेकले, 2 चेंडू मध्ये 2 धावा खर्च केल्या आणि एक विकेट प्राप्त केली ती म्हणजे दीपक शेळकेने. या विभागीय कार्याध्यक्ष दीपक शेळके एक गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. आता मात्र फुलटा चेंडू निलेश भोईर चुकी करणार नाही आणि एक धाव तर मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न 2 धावा सुद्धा सहजरित्या पूर्ण आणि 2 धावांनी धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 28 लॉस ऑफ 3 विकेट्स. आपण दादा भोईर, उमेश भोईर आणि त्याच्यानंतर रणधीर भोईर हे तिन्ही विकेट्स जे महत्वाचे विकेट्स आहेत ते पॅव्हिलियन मध्ये पाहतोय. आता मात्र समोर निलेश भोईर ह्याला बॅटिंग करण्याची संधी मिळाली. पहिल्या चेंडूवर 2 धावा मिळाल्या नंतर मोठा लॉफ करण्याचा प्रयत्न मात्र बॅटचा स्विंग कनेक्ट नाही झालं आणि आता मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 28 लॉस ऑफ 3 विकेट्स आपण पाहतोय. निर्धाव चेंडूचा अंत. आतापर्यंत 2 चेंडू बाकी आहेत या ओव्हरचे आणि मी म्हणेन 8 चेंडू बाकी आहेत या इनिंगचे. त्या 8 चेंडूंमध्ये किती मोठे फटके येतील. मात्र दीपक शेळकेचं कौतुक केलं पाहिजे. दीपक शेळकेने ओळखलंय की निलेश भोईरची बॅट फ्लो कोणत्या डायरेक्शन्स मध्ये येतोय. त्याने आपला लाईन आणि लेंथ थोडीशी बदल घडवली आणि आता मात्र निर्धाव चेंडू पाहतोय आपण दीपक शेळकेच्या माध्यमातून. अतिशय सुंदर गोलंदाजी ऑन ए लाईन ट्रॅक आपण ज्या म्हणतोय त्या लाईन आणि ट्रॅक आणि मेरिट ऑफ क्रिकेट ज्याला म्हटलं जातं तशी गोलंदाजी करत असताना दीपक शेळके. आता मात्र पुन्हा त्याच डायरेक्शन्स मध्ये ही ओळख आहे दीपक शेळकेची. दीपक शेळके प्रत्येक वेळेला बॉल चेंज करतो. लगातार 3 डॉट बॉल आले. धावसंख्या धावफलकावर पाहतो 28 लॉस ऑफ 3 विकेट्स. खेडूपाडा 40+. याच दरम्यान आमच्या पनवेल तालुका 40+ असोसिएशनचे खजिनदार माननीय श्री विजय जी भालेकर सर यांचं आगमन होतंय. एक टेक्निकल डिपार्टमेंट्स मध्ये जबरदस्त कार्य असतो. जेवढेही 40+ चे तुम्ही लीग्स पाहता त्याच्यामध्ये ज्या लिंक बनवल्या जातात रजिस्ट्रेशन लिंक्स याच्यामध्ये विजय भालेकर सर आणि त्यांचा मुलगा यश विजय भालेकर यांचं नेहमी 100% कॉन्ट्रीब्युशन्स असतात आणि त्यांच्या माध्यमातून ती लिंक तुमच्यापर्यंत पोहोचते आणि त्या लिंकच्या माध्यमातून
आणि त्यांच्या समवेत 40+ एक जबरदस्त खेळाडू राजेशजी मडवी सर उमरोळी यांचंही आगमन झालंय. तुमचे सहर्ष स्वागत ग्रामस्थ मंडळ पाले बुद्रुक आणि 40+ पाले बुद्रुक यांच्या माध्यमातून तुम्ही आलात. आम्हाला आनंद आहे. तुम्ही असं नसतं व्हायचंय. धन्यवाद. बोलूया शेवटचं ओव्हर स्लॉग ओव्हरची ओव्हर आपण पाहतो. रवींद्र शेळके ऑन अ बॉलिंग ट्रॅक. समोर फलंदाज कैलास पाटील. कैलास पाटील पहिला चेंडू टॅप केलाय. एक धाव तर मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? डेंजर एंडला आपण पाहतोय. आता मात्र निलेश भोईर होता मात्र स्टंपिंग झाली नाही. ज्या फिल्डरवर सर्वात जास्त विश्वास असतो निलेश वाघमारे त्याच्याकडून मात्र ही स्टंपिंग मिस होते आणि एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावांनी धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 30. स्लॉग ओव्हरचं आपण म्हटलं तर पहिल्याच बॉलमध्ये 2 धावा आल्या रवींद्र शेळकेच्या आणि आता मात्र स्ट्राईकला आपण पाहतोय कैलास पाटील ज्याने जबरदस्त बॅटिंग करून आतापर्यंत सावरण्याचं काम केलंय. आता लॉफ केलाय फटका. 1 बाउन्स. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलंय. अनिल काकडे तिथे असावेत आणि अनिल काकडे चांगलं क्षेत्ररक्षण थोडंसं फिल्डिंग करत असताना सूर्याच्या किरणा डोळ्यावर आल्या आणि मात्र त्याने चौकार वाचवलं. तिथे 2 धावा वाचवल्या. अनिल काकडेचं कौतुक केलं पाहिजे. आणि कैलास पाटीलसाठी सुवर्ण संधी. जर षटकार मारला तर रुपेशजी उलवेकर यांच्याकडून प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि दीपकजी शेळके यांनी जर कॅच घेतली तर त्यांना 200 रुपयाचं पारितोषिक असेल. आतापर्यंत 2 चेंडूची समाप्तीनंतर आपण 4 धावा खर्च केल्यात रवींद्र शेळकेने आणि धावसंख्या धावफलकावर पाहतोय 32. आता मात्र मोठा फटका लॉफ करायचा प्रयत्न आमिष. आतापर्यंत रुपेश उलवेकर ज्यांना पैसे लावले असं पचत नाही असं दादा भोईर असं म्हणतायत आणि तेच झालं. जो खेळाडू आतापर्यंत चांगलं कॉन्ट्रीब्युशन देत होता धावसंख्या 15 वर खेळत होता तो कैलास पाटील. बॅक टू पॅव्हिलियन. जसा कैलास परतला त्याची जागा सांभाळण्यासाठी दीपक मडवी येतोय. दीपक मडवी आतापर्यंत या ओव्हरचे 3 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू मध्ये जरी 4 धावा खर्च केल्या असतील पण मात्र कैलास पाटीलचा विकेट घेण्यामध्ये यशस्वी होतोय रवींद्र शेळके. रवींद्र शेळके एवढा सोपा गोलंदाज नाही. त्याच्याकडे जो टप्पा आहे त्याची ओळख आहे नेहमी. आणि आता मात्र यॉर्कर लाईन बॉल आपण जे आदई संघाची ओळख आहे. चांगला चेंडू ड्राईव्ह केला. 1 धाव तर मिळाली आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 33. लॉस ऑफ 4 विकेट्स रवींद्र शेळके. आता शेवटचे 2 चेंडू हातात आले. त्याच्यामध्ये निलेश भोईर आपण बॅटिंगला पाहतोय ज्याला भावी नगरसेवक म्हणून बघितलं जातं खेडूपाडा गावाकडून. तोच निलेश भोईर आपण बॅटिंगला पाहतोय ऑन स्ट्राईक. आता मात्र शॉर्ट ऑफ चेंडू आपण पाहिला आणि आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र निलेश शेळके कडून पाहिलं. निलेश शेळके जो 100% कॉन्ट्रीब्युशन देत असताना चांगलं क्षेत्ररक्षण आणि मात्र निलेश भोईर परततोय. वैयक्तिक धावसंख्या 2 वरती आणि संघाची धावसंख्या 33. लॉस ऑफ 5 विकेट्स. आता मात्र साईनाथ गोंधली जातोय. नॉन स्ट्राईकला असेल. आता मात्र दीपकचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल निर्धाव. चांगलं एक्स्ट्रॅक्शन आपल्याला दिनेश शेळकेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. या इनिंगची झाली समाप्ती. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 33 आणि 34 धावांचं टार्गेट असेल ते म्हणजे आदय 40+ ला. समोर आपण आता क्षेत्ररक्षण करताना पाहू तो म्हणजे खेडूपाडा 40+. याच दरम्यान मी आमंत्रित करेन या महाराष्ट्राची बुलंद तोफ ज्याच्या आवाजाचे सर्व गायक आहेत आणि ज्याचे भरपूर फॅन फॉलोअर्स आहेत असे सागर दादा पाटील पारगाव ह्याला मी आमंत्रित करेन समालोचनासाठी. त्याला कित्येक फॅन फॉलोअर्स आहेत.
तर तुम्ही रात्री 12 वाजता 1 वाजता 3 वाजता फोन करा तरी सागर पाटील सिंगल रिंग मध्ये फोन उचलतो. तो सागर पाटीलला मी आमंत्रित करेन, एक जबरदस्त कॉमेंट्रेटर ज्याच्या माध्यमातून मानगावच्या स्पर्धेमध्ये एक प्रमुख पाहुणा म्हणून त्यांना आमंत्रित केलंय उद्या. तर तेही तुम्हाला पाहायला मिळेल, त्याची लिंक लवकरच तुमच्या व्हॉट्सअप चॅनलला येईल. धन्यवाद सागर सर. धन्यवाद प्रीतम पाटील सर. तर आमच्या समेत आज लेजंड खेळाडू प्रवीण कुमार सर, पाठीमागे ज्यांचा नेहमीच मायेचा हात असतो निर्णय स्पर्धेमध्ये असे विजयजी भालेकर आणि दुसरे दमदार व्यक्तिमत्व आणि राजेश सर हे इथं बसलेले आहेत व्यासपीठावर. आपल्या पालेश्वरी क्रिकेट क्लबच्या वतीने सहर्ष स्वागत. माऊली प्रसादचे सर्वात चंद्रकांतजी बपेटा सुकापूर आणि त्यांच्या समेत जे जबरदस्त कामगिरी करतात असे आमचे ऋषीदादा, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. आलेल्या मान्यवरांच्या यथोचित मान सन्मान आपण करणार आहोत. प्रीतम पाटील यांच्याकडे बोलूया. सुमधुर आवाज. याच दरम्यान आपण सत्कार समारंभाकडे वळतोय. मी विजयजी भालेकर सरांना आमंत्रित करेन. पनवेल तालुका 40+ कमिटीमध्ये खूप मोठं योगदान आहे त्यांचं आणि टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये तुम्ही नेहमी काम करत असताना. आणि लवकरच एक स्पर्धा येते, ती स्पर्धा म्हणजे 2 स्पर्धा आहेत. रायगड ठाणे 40+ प्रीमियर लीग मध्ये एक आयोजकाच्या भूमिकेत तुम्हाला विजय सर भालेकर दिसतील. त्यांचं आमचे वास्कर साहेब यांच्या शुभाचे आपण सत्कार करतोय. धन्यवाद. याचबरोबर मी राजेशजी मडवी उंबरोळी सरांना आमंत्रित करेन, एक सिनियर प्लेअर 40+ चे आणि आमचे जवळचे मित्र. पार्टीजला आम्ही नेहमी भेटत असतो त्यामुळे आणि त्यांचाही आपण सत्कार करतोय. तुम्ही आलात, पूर्ण पाले गावाकडून तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि दिलीपजी वास्कर माजी सरपंच पाले बुद्रुक याच्या शुभाचे आपण सत्कार करतोय. ओल टू सागर पाटील सर. धन्यवाद प्रीतम पाटील सर. रिस्पेक्टिव्ह क्रिकेट. त्याला सलामीचे फलंदाज मनोहर पाटील आणि किशोर भोईर ना बोपी. 7-1-7-1-11. तर हॅलो टार्गेट असेल चेंडू इकडे आहेत दादा. हॅलो दादा भाऊ क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. सलामीचे फलंदाज आलेत. पंच जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. तुम्हाला लय घाबरायला लागतं मला, आणि तुमच्या घरात सर्व काही शिदोरी आहे आमची. अतिशय दमदार आपण लाईव्ह चंद्रकांतजी बोपेटा सुकापूर यांच्या माध्यमातून आम्हाला ही माऊली प्रसाद लाईव्ह उपलब्ध झाली आणि त्या लाईव्हचे सर्व आणि जिथे सुंदर अपडेट, सुंदर क्वालिटी, क्लॅरिटी आधी आणि आपले आदित्य भोईर आणि अलेक कांबळे यांच्या माध्यमातून आणि ऋषी यांच्या तिघांच्या माध्यमातून सुंदर असं कव्हरेज पाहायला मिळतं. 2 दिवसीय स्पर्धा आणि लाईव्ह कव्हरेज. 40+ असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा आपण पाहतोय आणि पहिला मान, बहुमूल्य मान तो मात्र मिळालाय पालेश्वर संघाला. ऑटो प्रीतम पाटील. नितेश भाई पाटील कारगर आणि कारगर 40+ यांच्याकडून आम्हाला कमिटीला 1100 रुपयाची धनराशी आली आहे. त्यासाठी तुमचं मनापासून आभार. त्यासाठी तुम्ही आलात हे आमच्यासाठी जास्त मौल्यवान आहे. त्यासाठी तुम्ही आलात यासाठी मनापासून धन्यवाद तुमचं. ओल टू सागर पाटील सर. धन्यवाद प्रीतम पाटील सर. तर टार्गेट असेल तर मात्र चेंडू मध्ये येणारा धावा बनवायचा आहेत. त्या मात्र आतापर्यंत टोटल टार्गेट 34 बनवायचे आहेत. तर गोंदाचे अंबटावर गोंदात दादा भोईर, किशोर भोपी आणि नाश्ता मनोहर पाटील. गावदेवी आदई विपक्ष साई स्पोर्ट्स खेडूपाडा असा सामना चालू आहे. तर दमदार समालोचक मित्र सत्यवानजी म्हात्रे यांचं आगमन. तर पहिल्या षटकातील पहिला चेंडू बघा. दादा भोईरचा चेंडू उंचावर खेळून काढला. झेलखाली क्षेत्ररक्षक आहे, उलटा झेल घेण्याचा प्रयत्न करतो. झेल निसटला, त्याचा फायदा मात्र मिळतोय गावदेवी
आदई संघाला संघाची धावसंख्या 2 ने खातं खोलतोय. दोन धावफलकावर झाल्यात. 34 टार्गेट आहे. 33 धावा काढून 34 टार्गेट ठेवलं 4 षटकामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाऊल क्षेत्राकडे चेंडू भिकावून दिला. सुरक्षित रक्षण पाहायला मिळतो. खेळपाडा संघाचा ओव्हरथ्रो झाला पण बॅकअप मात्र चांगला मिळाला. जर बॅकअप नसता मिळाला तर ही धाव पूर्ण झाली असती. प्रवीण कुमार सर दमदार खेळ पाहायला मिळेल. धावफलकावर धावा लागतात त्या मात्र एका धावेने टोटल धावसंख्या 2 धावा पूर्ण. टोटल स्कोअर कार्ड धावा झाल्या 2. पहिलं षटक 38 सर्कलचं चालू आहे दादा भोईर यांचा. षटकाचा पुढचा चेंडू ऑफस्टम्पच्या अतिशय जवळ जाणार चेंडू ब्रश करणार चेंडू स्टम्प टू स्टम्प गोलंदाजी पाहायला मिळते दादा भोईर यांची. खिडूकपाडा म्हटलं की प्रभुदास अण्णा भोईर, अवधेश भोईर, आदित्य भोईर, अनुज भोईर यांच्या गावातील संघ आपण पाहतोय आणि त्यांच्याच गावातील उत्कृष्ट गोलंदाज दादा भोईर गोलंदाजा मठावर. शापित चेंडू परंतु फलंदाजाला चेंडू समजा. यष्टीरक्षक मात्र चुकी करतोय. निर्धाव चेंडू गेला होता परंतु यष्टीरक्षकाला चेंडू घात करता आला नाही आणि बाईच्या स्वरूपामध्ये धाव मिळतोय. अनिल टेंबेसर वल्लभ यांचा इशारा आलाय आणि गोलंदाजी मात्र अतिशय तिखट टिचून मारा पाहायला मिळतोय दादा भोईर यांचा. संघाची धावसंख्या धपकार लागतो ती मात्र 3. बिनबाद 3. गावदेवी स्पोर्ट्स अदई विपक्ष साई स्पोर्ट्स खिडूकपाडा. आराध्य आदिराज स्पोर्ट्स टेंबोडे येथे मात्र पालेश्वरी पाले आणि सुमित इलेवन पडगे संघ एकमेकाच्या विरोधामध्ये पाहायला मिळतात. आपल्याला 13 तारखेला ही स्पर्धा नाईटची स्पर्धा चालू आहे. दिनांक 6 ते 13 तारखेला आपल्याला पाहायला मिळतील एकत्र. पुढचा चेंडू सुरेख चेंडू खेळून काढलाय. बॅट टू द बॉलर अप्रतिम क्षेत्ररक्षण. 1-1 धावेने मात्र धावसंख्येला आकार देताना दिसतात ते आदई संघाचे दोन्ही फलंदाज. संघाची धावसंख्या 4 धावफलकावर. सिंगल डब्याला प्राधान्य देतात दोन्ही फलंदाज. तर आमच्या समेत आज सत्यवान दादा मात्र खजिनदार रायगड क्रिकेट समाजक असोसिएशनचे त्यांच्याकडे आपण बोलूया. ओटू सत्यवानजी मात्र सर. तर षटकातील पुढचा चेंडू या षटकातील अप्रतिम चेंडू जोरदार अपील परंतु अपील मध्ये उत्साह कमी पाहायला मिळाला आणि लेगबाजच्या स्वरूपामध्ये धावा मिळतात. अप्रतिम गोलंदाजी. तर सत्यवानजी पहिलं षटक संपलं आणि धावा झाल्या धावफलकावर पाहायला गेलं तर 5. धन्यवाद सागर. तर प्रीतम या माईक घ्या आणि स्वागत करून घ्या. धन्यवाद. तर याच दरम्यान आमचे नितेश भाई यांचं स्वागत समारंभ आपण करूया. खारघरचे आमचे आणबान शान आमचे नितेश भाई यांचं स्वागत आपण घेऊया. एक आमचे जबरदस्त खारघरचे सपोर्टर आणि खारघर म्हटलं की महेश भोईर असतील, मुकुंद असतील, यशवंत असतील, आमचे भाई यांचं स्वागत आपण घेऊया. चला एका षटकाचा खेळ संपला. 33 धावांची आवश्यकता असताना संघाच्या धावसंख्येमध्ये आपण पाहतोय आदई 40+ संघ 5 या आकड्यावरती 5 धावा आपण पाहतोय. हो आमचे आदरणीय राम मामा पाटील क्रिकेटचे भरपूर शौकीन आहेत. खऱ्या अर्थाने भाई खूप एन्जॉयमेंट माणूस आहे. तर जाऊया गोलंदाज क्रमांक 2 उमेश भोईर याचा चेंडू. आता चेंडू बॅटला ब्रश करून गेलाय का चेंडू? यस, बॅटला ब्रश करून गेलाय. आमचे टेबो बबुआ सांगतात की हा चौकार आहे. थर्डमॅन क्षेत्राकडे चेंडू गेला. चेंडू आलाय या धावेनी 4 धावेनी संगीत धावसंख्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. डीजे वाजव. प्रवीण दादा संपर्क नाहीये आणि कुठल्याही प्रकारच्या चेंडूवरती धाव नाही. निगेटिव्ह चेंडूची संख्या झाली. सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला आहे. जवळ आपण पाहतोय जबरदस्त मॅच
33 धावा डिपेंड करायच्या आहेत. मात्र 33 धावा या ठिकाणी आदाई संघाला फारशा पुऱ्या पडणार नाही आहेत, कारण आदाई संघाचा विचार पाहिला तर पुन्हा एकदा चेंडू जातात तडमॅन क्षेत्राच्या 2-2 क्षेत्ररक्षक चुकून या ठिकाणी यष्टिरक्षक गलती करतात. दादा भोईर तिथे काहीतरी डोका खायून असेल. आता काय करायचं बाबा, यष्टिरक्षकाला इकडे पाठवू का मी तिकडे जाऊ, हा मोठा प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण झालाय. मात्र या चौकाराने संघी धावसंख्येमध्ये भर पडली आहे. संघाची धावसंख्या जाऊन बदलली 13 या आकड्यावरती कोणताही गडी बाद नसताना मनोहर आणि आपण पाहतोय तो किशोर भोपी अशी जोडी मैदानामध्ये आमचे एक शांततेचे प्रतीक आदई गावातील. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आमचे रविदादा शेळके असतील, दीपकदादा असतील, निलेश वाघमारे असतील, निलेश शेळके असतील, सर्व असे शांततेचे क्रिकेटर आहेत. ते कधीही आमचे अनिल काकडे असतील, मस्त क्रिकेट खेळतात. मात्र रिव्हर्स अटॅक केलाय. मात्र त्याच्यामध्ये काय घडलंय, अशी गरज होती का हा पटक्याची, हा मोठा प्रश्न चिन्ह आता निर्माण झालाय. तो आताही या संघाच्या डकआउट मध्ये या फटक्याची गरज होती का, नाही या फटक्याची गरज नव्हती. नक्कीच आमचे दीपकदादा शेळके सांगतात की या फटक्याची गरज नव्हती. धावा आल्यात, धावा येतात. 33 धावा फक्त आपल्याला चेस करायच्या, त्याच्यामध्ये 13 धावा झाल्यात. फक्त 20 धावा आपल्याला संघासाठी जिंकण्यासाठी पाहिजे. मात्र असे जर फटके खेळले तर कुठेतरी आपण बॅक फटू जाऊ शकतो. पहिला गडी बाद झाला, पहिल्या विकेटचं पतन. पहिला गडी या ठिकाणी किशोर भोपी मैदानातून बाहेर. आमच्या डीजेला संधी. सर्व पाहुणे या मॅचचा आस्वाद घेतात. मंगळवारचा दिवस आहे, एकवीर आईचा दिवस आहे, आमच्या गावदेवी आईचा दिवस आहे. मात्र आज मस्त जर पाहिलं तर चिकन मटन याची मस्त मेजवानी आज पालेश्वरी संघामध्ये पालेश्वरी मैदानावरती पाहायला मिळाली. सर्व प्रेक्षकांसाठी जेवण होतं, सर्व खेळाडूंसाठी जेवण होतं. 12 संघ या ठिकाणी मस्त जेवण खावण करत असताना पाहायला मिळाले. मात्र रवींद्र शेळके म्हणजे निक नेम रवी बंडा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. रवींद्र शेळके मैदानामध्ये गेलात तर उमेश भोईर काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाले. जर ते 2 चौकार गेले नसते ना सागर तर कुठेतरी मजा आली असती मॅच मध्ये. 13 धावा स्कोर बोर्डवरती पाहतोय आपण. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये रवींद्र शेळके आपण पाहतोय मैदानामध्ये. आता चेंडू सरळ हाताने खेळून चेंडू काढलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध चेंडू खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षकाने चेंडू थोडासा अडवलाय. मात्र तिथे पाहावं लागेल, हेच पाहावं लागेल. निलेश शेळके आपण बसा पाहतोय आम्ही. बघा चौकार का त्याचा पाय लागलाय. थांबा जरासा पंच आमचे टेंबे सर थोडस व्यत्यय घ्या. बघा जरा लागलाय का पाय क्षेत्ररक्षकाचा. जर बाउंड्री टच असेल तर चौकार असेल. आमचे माऊली प्रसाद इव्हेंटच्या माध्यमातून www.youtube.com माऊली प्रसाद इव्हेंट आमचे चंद्रकांत दादा पोपेटा यांची ही सुकापूर यांची ही इव्हेंट लाईन आपण पाहतोय. जबरदस्त लाईव्हचं प्रक्षेपण, थेट प्रक्षेपण आपण घर बसल्या 285 देशामध्ये आपण ही लाईव्ह प्रस्थापित पाहू शकतोय. नाही सेफ आहे. चला सेफ आहे. 2 धावा आल्या. या 2 धाव्यांनी सांगितलं भर संघाची धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचले. 15 धावा. मोहन बारसे आम्हाला या ठिकाणी स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. आताचा चेंडू काय मस्त क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा हा पटका होता. 1 बाउंड चेंडू सीमारेषा बाहेर. निलेश भोईरला काही चेंडू समजलाच नाहीये. कधी टप्पा पडला, कधी बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला हे त्याला समजलंच नाहीये. चौकाराने संघ धावसंख्या भर पडली. संघाची धावसंख्या तब्बल 4 ने वाढले. 19 वरती जाऊन पोहोचले. ती म्हणजे आदई 40+ टीम. दोन षटकांचा खेळ संपलाय. आता येणारे 12 चेंडू आणि 15 धावसंख्येची आवश्यकता. 12 चेंडू 15 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. 12 मध्ये 15ची आवश्यकता आहे. गोलंदाज आलाय. गोलंदाज उमेन आहे. कैलास आमचा आलाय. कैलास आलाय. कैलास या ठिकाणी कैलास आलाय. 12 मध्ये 15 पाहिजेत. मात्र जॅकेट जेल उडालाय आणि जेल खाली
क्षेत्ररक्षक होता रणधीर भोईर आणि अचूक झेल टिपला रणधीरने आणि फलंदाज बाद झालाय तो म्हणजे मनोहर पाटील. मनोहर पाटील बाद झालाय मैदानामध्ये. मनोहरनी फारशी चमक दाखवली नाहीये. मनोहरला षटकार चौकार खेचायचे होते मात्र येणारे 11 चेंडू होता. जवळजवळ 15 धावसंख्येची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेले. फलंदाज अनिल काकडे गेलाय. या मैदानाचा हिरो, या मैदानाचा खऱ्या अर्थाने जर पाहिला तर या मैदानाचा किंग म्हणून त्याच्याकडे पाहिला जातोय. या मैदानाचा बाईक मॅन म्हणून त्याच्याकडे पाहिला जातोय. तो अनिल काकडे मैदानामध्ये गेलाय. बघूया अनिल काकडे कशा प्रकारे फलंदाजी करतो. हा काय फटका खेचलाय मात्र इलिव्हेशन कमी पडलाय. या ठिकाणी उंची जास्त घातली मात्र या ठिकाणी निलेश भोईर काय करतोय. निलेश भोईर चुकी करतोय. आपल्या धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट कमी आहे, धावसंख्येची जमापुंजी कमी आहे. अशा प्रकारे जर तुम्ही क्षेत्ररक्षण केलं तर तुम्हाला भली मोठी किंमत मोजावी लागेल. चेंडू 2 बाउंड सीमारेषा बाहेर आलाय. चौकार आणि या चौकाराने धावसंख्या वाढती झाली. चौकाराने धावसंख्याच गेली ती 23 या आकड्यावरती. आता येणारे चेंडू असतील 9 आणि जिंकण्यासाठी धावा असतील ते 11. 9 चेंडू 11 धावा या ठिकाणी पाहतोय आपण. 9 चेंडू सॉरी किती 10 चेंडू 10 चेंडू 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा कैलास सज्ज असेल. आता चेंडू डान्सिंग डाऊन ने खेळलाय अनिल काकडेने. तिथे दादा भोईर आहेत, उंच पुरा खेळाडू आहे मात्र त्याला माहित आहे एक धाव कशी वाचवायची. कारण एक धाव आता जर वाचवली नाही प्रीतम सर तर ही मोठी डोकेदुखी ठरू शकते. ती म्हणजेच किरुपाडा संघाला. मात्र एक धाव वाचवली. एकेरी धावांनी सांगितलं भर पडली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 24 आकड्यावरती. 2 गडी बाद. 2 गडी बाद 24 धावा. कैलास पाटील पुन्हा एकदा काय मस्त फटका खेचलाय मात्र चेंडूची दिशा पाहावी लागेल. चेंडू उंची गाठली, लांबी गाठता आली नाही चेंडूला आणि तिसरा गडी बाद. रवींद्र शेळके मैदानातून बाहेर. आमच्या डीजेला संधी. चला पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पुढची मॅच टेंबोडे विपक्ष कोण आहे रे. 3 संघ राहतील का. चल लकी ड्रॉचा मारा असेल. लकी ड्रॉ पण थोड्याच वेळेत घेऊ. चला जा. थांबा मी यायला पॅनल्टी लागेल. थांबा तिकडे थांबा. आम्ही सांगतोय तुम्हाला इकडे पॅनल्टी लागेल. चला असू दे कारण आपलेच संघ आहेत प्रीतम सर म्हणून सांगावं लागतं सर. तर या ठिकाणी निलेश वाघमारे आता मैदानामध्ये गेलाय. येस सर. नाही सरांच्या पाठी माणगावला जाणं म्हणजे भौगोलिक दृष्ट्यामध्ये आहे ना तिकडे इतिहास भूगोल सर्व गोष्टी करायला लागतात. म्हणून माणगाव बोललं ना तर आम्हाला जमणार नाही. कारण तिकडे आहे ना माणगाव बोललं तर तिकडे कसं सागर सरांचं खूप मोठा आहे फॅन फॉलोइंग आहे. खूप मोठा फॅन फॉलोइंग आहे कारण सागर सरांना खूप डिमांड आहे. आता जर पाहिलं ना रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या ग्रुपवर फक्त सागर पाटील याच्या पलीकडे सर कोणतंही नावच नाहीये. जवळजवळ 550 समालोचक आहेत त्याच्यामध्ये फक्त सागर पाटील बस. पुन्हा एकदा जाऊया आपण मैदानामध्ये. चला कैलास काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतो. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय तो निलेश वाघमारे. आता जो चेंडू डिपेंड करण्याच्या मोड मध्ये होता मात्र नास्टेकचा फलंदाज बघा किती जोराने धावलाय. त्याला माहिती आहे 1 धाव देखील आपल्या संघासाठी पुरेशी ठरणार आहे. एकेरी धावाने सांगित धावसंख्या भर पडली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल. मोहन बारसे सर सांगत असताना 25 3 विकेट लॉस. आदई 40+ टीम. येणारे चेंडू रिमाइंड असतील 7 चेंडू आणि 9. 7 ऑफ डिलिव्हरी 9 रन्स टू विन. आदई 40+. यस गुड शॉट. क्या लाजवाब फटका. जबरदस्त फटका. दादाने मस्त प्रयत्न केला होता. चेंडू या ठिकाणी खेळून काढलाय. अनिल काकडेच्या बॅट मधून आलाय. धमाकेदार फटका. धावा देणार अर्धा डझन
चेंडू गेला सीमारेषा बाहेर बिग 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 हिट षटकार टिंबा बबुआचा षटकार. कलावंत दादा आमचा ज्यावेळेला भजन चालू असतो त्यावेळेला हा स्पीकरवाला असतो ना आमचा विपुल काय अप्रतिम साऊंड सिस्टीम लावतो जबरदस्त म्हणजे काय साऊंड सिस्टीम लावतो हा डीजे म्हणजे मी म्हणेन मॅच मध्ये त्याचा कमकवता मी म्हणेन पण मात्र भजन क्षेत्रामध्ये ना इतकी सुंदर सिस्टीम लावतो ना का आपला आवाज जर नसेल ना आपला आवाज नसेल ना तरी सुद्धा आवाज जबरदस्त म्हणजे एक देवाने दिलेली देणगी आहे विपुलला मस्त आणि स्वतः पक्वत आहेत ना त्याच्यामुळे डीजे खूप चांगला लावतो. तर जाऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी तब्बल 3 धावसंख्येची आवश्यकता. 3 धावा जिंकण्यासाठी थम थम का सारा तुझ्या हा